सांगतो, वी आर ऑलवेज रेडी टू डोनेट फंड्स. याची डेफिनेशन मला आता सध्या कळण्याची झाली. 2 दिवसात काय वाटलं ते सांगायचं. काय 20 वर्षापूर्वी आणि त्याच्या आधी 5-7 वर्ष शाळेत होतो तेव्हा काय काय झालं ते सांगायचं का फक्त संयोजन समितीला भविष्यात उपयोगी पडतील अशा सूचना सांगायच्या, नक्की काय हे मला कळत नाही आहे. तरी पण माझ्या डोक्यात ज्या काय 2-4 गोष्टी क्लिक झाल्या ते मी सांगतो. एक तर नक्कीच गमतीत कधी सिरियसली कधी मजेत सरांकडनं आपल्याकडनं 10वी अ 10वी ब 10वी फ 10वी ड 10वी ई असा बराच उल्लेख झाला. त्या सगळा तो खरं तर मोठा विषय आहे, बराच कॉम्प्लिकेटेड आहे, कन्क्लूड तो नक्कीच करायचा नाही आहे, तो तसाच राहणार आहे. पण मला जे वाटतं ते या शाळेने काय दिलं, कदाचित मी आज दुसऱ्या कुठल्या शाळेत असतो तरी मी बोर्डात आलो असतो, कदाचित मी पुण्याच्या आणखीन वेगळ्या शाळेत असतो तर कदाचित इथून आणखीन स्मार्ट झालोही असतो किंवा आणखीनही जास्त मार्क पडले असते. या शाळेने मला खरंच काय दिलं तर माझ्या मते याची उत्तरं खूप वेगळी आहेत. आंतरवर्गीय सामने दिले, खेळाचा मेळावा दिला आणि हे तेव्हा मला आपल्याला कधीच कळलं नाही की हे काय दिलं आपल्याला किंवा आपल्या शिक्षकांनी आपल्यासाठी काय केलं. आपण तेव्हा आपल्याच धुंदीमध्ये होतो. आज जेव्हा आपल्याला फक्त सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि आपल्याला जेव्हा वाटतं की सॅटर्डेला तरी दुपारी कोणी घरी येऊ नये असं वाटल्यानंतर मला खरंच वाटतं की या शिक्षकांनी 8 तास शिकवायच्या शिवाय ते आपले फॉर्म जमा करणं, सॉर्ट करणं, परत ते सगळं चेक करणं की एका मुलाने 2 उड्या आणि एका 3 उड्यात भाग घेतलेला नाही ना, 2 उड्या किंवा 1 रनिंग रेस, 2 रनिंग रेस किंवा 1 उडी असा